ला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. आयोजकांकडून सूचना आली आहे आणि बॅट्समन लगेच मैदानामध्ये आपण दाखल व्हा. रांजणपाडा आणि कळंबोली अशी लढत आपण पाहतोय. टॉस जिंकला रांजणपाडा संघानं आणि फिल्डिंगचा डिसिजन या ठिकाणी घेतला. पहिलं षटक घेऊन येतोय तो बॉलर अनिश पारबे. साहिल आणि प्रणय ही जोडी मैदानामध्ये. पहिला गोलंदाज आहे तो अनिश पारबे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. साहिल मोहिते स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो प्रणय. फुलटॉस बॉल या वेळेला लॉप केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. इशारा येणं अपेक्षित, परंतु दुसऱ्याच बॉलवरती साहिल मोहिते मोठा पडका खेचत असताना अंपायर्स कॉल आहे की बॅटिंग रिव्ह्यू आहे? बॅट्समन रिव्ह्यू आहे. प्रणय रोकडे, प्रणय पोपेडा मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रणय पोपेडा बॅट्समनचा बॅटिंग करणाऱ्या टीमकडून रिव्ह्यू घेण्यात आलाय. फेअर डिलिव्हरी आहे आणि डिसिजन या बॉलवरती येणं अपेक्षित आहे. षटकार आलेला आहे. प्रणय पोपेडाच्या बॅटमधून षटकार आलाय. अनिश पारवेच्या विरोधामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला डॉट बॉल होता, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला आणि अनिश पारवे कमबॅक करत असताना या वेळेला ऑन साइडला भिरकवलाय बॉलला आणि चेंडू जातोय. पहिला टप्पा पडल्यानंतर 4 धावांसाठी हा दुसरा मोठा फटका येतोय साहिल पोपेडा प्रणय पोपेडाच्या बॅटमधून.
साहिल पोपेडा स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि साहिलच्या बाडमधून येतोय आणखीन एक मोठा फटका. एकूण धावसंख्या होतीये ती 16. 16 धावा धावफलकावरती आहेत. अनिश पारवेच्या विरोधामध्ये आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. पुढ्यात टाकलेला बॉल यावेळेला पुलचा फटका. मिडविकेटला सक्सेसफुल, पॉवरफुल आणि लांब लचक असा षटकार पाहायला मिळाला साहिल मोहितेच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना कळंबोली संघाचा हा सुपरस्टार खेळाडू अनिश पारवेच्या विरोधामध्ये त्याचं आक्रमण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती ट्रॉफी 2025चं हे दिमागदार असं आयोजन या विभागातील रांजणपाडा संघ जो मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे आणि सुरुवात मात्र त्यांच्या स्ट्रायकर बॉलरवरती आक्रमणाने केली आहे ते बॅटर साहिल मोहितेनं. 3 मोठे स्ट्रोक आपल्याला साहिलच्या बॅटमधून पाहायला मिळाले. षटकार, चौकार, षटकार, मोठ्या फटक्यांची आतिषबाजी साहिलच्या बॅटमधून. यावेळेला इनसाइड आउटचा दर्जेदार फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय आणि गोळीच्या वेगानं जाणारा आणखीन एक दर्जेदार, दमदार, सनसणीत असा चौकार पाहायला मिळतोय. या 4 धावांच्या मदतीनं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय आणि 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पॉवर प्लेमध्ये दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय साहिल मोहितेचा. प्रणय पोपेडा आणि साहिल मोहिते ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे आणि साहिलनं पॉवर प्लेमध्ये कशी बॅटिंग करायची ते दाखवत असताना पॉवर हिटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 30 सर्कलचं हे दुसरं षटक आहे. मॅक्झिमम 3 खेळाडू बाहेर ठेवण्याची मुभा असते. अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. आज आपण 3 मॅचेस आतापर्यंत कव्हर केलेल्या आहेत. 2 लीग आपल्या 2 मॅचेस पाहिल्या. तदनंतर एक आपण प्रदर्शनीय सामना पाहिला आणि हा पहिल्या फेरीचा तिसरा सामना आपण अनुभवतो आहे श्रीराम रांजणपाडा आणि कळंबोली बी या 2 टीमच्या दरम्यान. धीरज मोरबेकर पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू मिळवतोय. प्रणय पोपेडा पहिल्याच बॉलवरती बाद होतोय. पुढ्यात टाकलेला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला कॅच घेतली जाते आणि विकेट मिळते. प्रशांतजी पारवे यांच्याकडून एक कॅश प्राइज आलं होतं. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि 500 रुपये धीरज मोरबेकर या खेळाडूला आता लागू होत आहेत. मोठी विकेट मिळाली आहे. प्रणय स्वस्तामध्ये बाद झालाय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि अनिकेत यांचेच मोठे बंधू अतुल एक चांगले खेळाडू आहेत आणि मुरबी संघाचे फार मोठे पाठीराखे आहेत. ओमकार पाटीलचे ते चाहते आहेत, फॅन आहेत आणि त्यांचाच बंधू आता मैदानामध्ये अनिकेत भगत दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती अनिकेत. धीरज मोरबेकर एक सिनियर खेळाडू आहेत, मॅच्युअर्ड खेळाडू आहेत. पहिल्याच बॉलवरती ब्रेकथ्रू त्यांनी मिळवलाय. साहिल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे ज्याच्या बॅटमधून 4 मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. फिल्डिंग जर पाहिली डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आणि मिड विकेट. बचावात्मक पवित्रा, डिफेन्सिव्ह क्रिकेट. बॉलला फक्त स्टिअर केलं, सिंगलनं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जाणं पसंत केलं आणि 1 धाव या बॉलवरती आली आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. फार मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये 2 मधल्या गटातील ताकदवान संघांमध्ये आपण संघर्ष पाहतो आहे. यानंतर रोहिंजन आणि ओवे, आई 11 ओवे असा एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. धनवी 11 दुर्गामाता रोहिंजन. यावेळेला अप्पर कटचा फटका, स्क्वेअर ड्राईव्ह केले. खरं तर पाठीमागच्या बाजूला जातो आहे आणि या चेंडूवरती येत आहेत त्या 4 धावा. एकूण धावसंख्या होती आहे ती 25. याच दरम्यान रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आणि या आयोजनामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक असलेले संदीप पाटील सर यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय.
चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते साहिलची. मैदानाच्या सभोवताली फटकेबाजी करतोय. या वेळेला पुलचा फटका हा देखील जातोय अगदी स्क्रीनच्या वरून आणि या चेंडूवरती येत आहेत त्या 4 धाबा. या चौकाराच्या सहाय्यानं एकूण धावसंख्या होतीये ती 29. 29 रन स्कोरबोर्डवरती. मैदानाच्या आतमध्ये दादागिरी पाहायला मिळते. दर्जेदार फलंदाजी, चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. संदीप पाटील सर, ज्यांना खरं तर आम्ही लाडानं मामा म्हणतो, त्यांचं फार मोठं सहकार्य नेहमीच आमच्या पाठीशी राहिलंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. या वेळेला षटकाराचा कळंबोली ब्रँड मैदानामध्ये साहिल मोहिते ठोकतोय. आणखीन एक मोठा फटका षटकार. काय दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होतोय. एक पात्री अभिनय, एकटा टायगर, वन मॅन आर्मी मैदानामध्ये लढतोय आणि तब्बल 35 धावा धावफलकावरती. 35 रन. फटका फसलाय. खरं तर हा झेल व्हायला हवा होता. रांजणपाडाचे सगळे सपोर्टर म्हणत असतील मोठी विकेट आली असती आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 37 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो. तर नक्कीच सूरज, आपण इथे पाहतोय व्यासपीठावरती बरेच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत आणि आत्ताच ज्यांचे इथे आगमन झालेलं आहे, रांजणपाड्याचे आदर्श व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने काँग्रेस पार्टीचे सक्षम नेतृत्व, सन्माननीय युवकांचे प्रेरणास्थान, काँग्रेस कमिटीचे शहर पनवेल तालुका अध्यक्ष आदरणीय आमचे प्रशांत पारवे रांजणपाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि आत्ताच ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा युवक काँग्रेस चषक आपण पाहिला रांजणपाडा या मैदानामध्ये, त्या स्पर्धेचे शिल्पकार प्रशांत पारवे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि कॅम्प ड्रीम्स कॅपचे मालक सन्माननीय आमचे रोंजनचे आदरणीय सूरज अक्षय पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर रांजणपाड्याचे माजी सिनियर क्रिकेटर विनोद ठाकूर हे देखील उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर आमचे विश्वास मोरबेकर रांजणपाडा, त्याचबरोबर गाव कमिटी अध्यक्ष मोरबीचे जगदीश ठाकूर, दिलीप पाटील आमचे माजी क्रिकेटर, प्रेम ठाकूर व्यासपीठावरती आहेत. त्याचबरोबर आमचे रांजणपाड्याचे उदय, ही सर्व मंडळी इथे आमच्या सर्वेश आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे या व्यासपीठावरती. आणि या पाहुण्यांचं स्वागत अनिकेत भगत ज्युनियर AB याने षटकारानं केलं. अगदी एबडी स्टाईलनं फुलटॉस बॉलला लॉप केलं. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून एक मोठा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 43 रन स्कोरबोर्डवरती आहेत. साहिल मोहिते नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतंय आणि अशा परिस्थितीमध्ये अनिकेत भगत देखील आपली आक्रमकता दाखवत असताना अमर म्हात्रे शांत डोक्यानं विचार करून गोलंदाजी करावी लागेल. चेंडू हवेत, उंची जास्त लांबी कमी, झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि बडी मचली अनिकेत भगत होतोय बाद. हॅलो. आणि याचबरोबर आमच्या रांजणपाड्याचे आदरणीय गुरुनाथ शेठ चौधरी जर इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे गुरुनाथ शेठ यांना की यावं. आमचे चंद्रकांत शेठ चौधरी ज्यांच्या माध्यमातून ही युवक काँग्रेस चषक आपण दरवर्षी पाहतोय, तर चंद्रकांत यावं, आपण आपलं देखील स्वागत आहे. सगळे रांजणपाड्याचे बरेच मान्यवर मंडळी, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि प्रशांतजी पारवे साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज लावण्यात आलं आहे आणि 2 विकेट आतापर्यंत गोलंदाजांनी घेतलेल्या आहेत. अमरला जी विकेट मिळाली आहे ती मोठी विकेट आहे, कारण प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकणं फार गरजेचं आहे. धावा येत आहेत, फलंदाजांना थांबणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अमरनं विकेट मिळवली आहे. प्रभात अंबोरे एक घातक बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रभात अंबोरेला बऱ्याच वेळेला मोठमोठ्या संघांमध्ये खेळताना आपण पाहिलंय, बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना त्याला आपण पाहिलंय. दांडगा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे आणि RPLच्या प्रत्येक पर्वामध्ये दमदार अशी कामगिरी या खेळाडूची राहिली आहे. बॉटमहँडचा सुरेख वापर, कार्पेटला घरंगळत चेंडू जाते लॉंगॉनला, त्या ठिकाणी एकच धाव मिळते. साहिल मोहितेवरती आज सगळ्यांची नजर आहे. काय दर्जेदार बॅटिंग त्याची आज पाहायला मिळाली. 3 षटकार
आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून आज आपल्याला पाहायला मिळालेत. 4 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती तो खेळतोय. रायगडमधील एक नामवंत स्कोरर म्हणून ज्यांचा सातत्यानं उल्लेख केला जातो, कांचनजी पालकर सर संपूर्ण या स्पर्धेला स्कोरिंगच्या माध्यमातून लीड करतायत. खूप बाहेर टाकला होता बॉल, खरं तर शरीरापासून दूर खेळण्यास भाग पाडलं. ऑफ साईडला बरीच मोठी गॅप दिली आहे. हे ट्रॅप होतं, खरं तर हे जाळं विणलं होतं आणि कॅच मात्र मिस केली आहे. एकूण धावसंख्या आहे ती 44. समोरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न त्या ठिकाणी अपुरा पडला. धीरज मोरबेकर बराच धावला होता बॉलला अडवण्यासाठी आणि दर्जेदार चौकार आलाय साहिलच्या बाडमधून. रिप्लेमध्ये पाहिलं स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. काय बॉटम हँडचा सुरेख वापर केलाय, मनगडाचा सुरेख वापर आणि धीरज मोरबेकरच्या अगदी पायाखालून चेंडू स्किड झाला, निघून गेला. 4 धावांच्या मदतीनं 48 धावा धावफलकावरती. तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती आहे. 12 बॉलमध्ये 40 धावांची दर्जेदार इनिंग मैदानाच्या आतमध्ये साहिलची पाहायला मिळते आणि या स्पर्धेमधलं अर्धशतक साहिल मोहितेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. या वेळेला षटकाराचा कळंबोली ब्रँड मैदानामध्ये साहिल मोहिते ठोकतो आणखीन एक षटकार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली आहे 54. रिप्लेमध्ये देखील पाहिलं अखूट टप्प्याचा बॉल शेवटच्या मोमेंटपर्यंत वेट केला, वॉच केला, परफेक्ट मिडल करत अक्षरशः खारघर शहराच्या दिशेनं या बॉलला फेकून दिलं. 3 ओव्हर नंतर 18च्या ॲव्हरेजनं 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच चांगली धावसंख्या सूरज आपल्याला इथे पाहायला मिळते कळंबोली संघाची. आणि कळंबोली म्हटलं तर नक्कीच एक नाव स्वरास्फोट सुजित शेठ म्हात्रे, ज्यांचं देखील या स्पर्धेला खूप चांगले योगदान लाभलेलं आहे. सुजित शेठ म्हात्रे इथे आले असतील तर यावं व्यासपीठ. आणि त्याचबरोबर आमचे उमेश भोईर खिडूकपाडा यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं. यानंतरची लढत रोंजन वर्सेस I11 वोवे, या दोन्ही टीम कॅप्टनला सूचना असेल की टॉससाठी उपस्थित राहा. आमचे सुशील हे देखील इथे उपस्थित आहेत. जबरदस्त ग्रामीण टेनिस क्रिकेट ग्लोबल. तर सुशील स्वागत आहे तुझं देखील. अनिश पारवे स्वतःचं हे दुसरं षटक आहे आणि संघाचं 4थं षटक घेऊन आलाय. साहिल 46 वरती खेळतोय. तेरा बॉल आणि 46 वरती खेळतोय तो साहिल मोहिते. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एक वैयक्तिक अर्धशतक आपण पाहिलंय आणि दुसरं वैयक्तिक अर्धशतक साहिल मोहिते आपल्याला दाखवणार का, याकडे सगळ्यांची नजर. अनिश चांगला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर वाईडिश यॉर्क ठेवला होता. एकच धाव या बॉलवरती आली. प्रभात अंबोरे एक मोठा खेळाडू आहे, परंतु प्रभातला माहिती आहे की बॅटर साहिल सेट झालाय आणि त्याला साहिलला स्ट्राईक देण्याचं काम केलं. एकूण धावसंख्या 55. अनिशच्या विरोधामध्ये साहिल आणि या बॉलवरती स्वतःचं अर्धशतक पूर्ण करतोय. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये या फलंदाजाचं अभिनंदन करूया. काय दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये. बॅट उंचावत असताना प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना साहिल 14 बॉलमध्ये 52 धावा त्याच्या बॅटमधून. 5 षटकार या खेळाडूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि 5 चौकार देखील. आणि आदरणीय सुजितदादा म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील या खेळाडूला लागू झालाय. दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विध्वंसक खेळ करतोय. घातक बॅटिंग, डेंजरस बॅटिंग आणि हा बॉल व्यवस्थित बॅटवरती कनेक्ट झाला नाहीये. इकडून तिकडे ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट केल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट केल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न, परंतु प्रभातनं कॉल केलाय नको. एकूण धावसंख्या झाली आहे ती 64. 64 ऑन बोर्ड. अनिशच्या विरोधामध्ये आक्रमण. रांजणपाडाचा एक अनुभवी गोलंदाज आहे, प्रमुख गोलंदाज आहे, परंतु त्याच्यावरती आज आक्रमण. प्रभात रिव्हर्स खेळलेत.
बीड झालेत पूर्णपणे. ही दुधारी तलवार आहे आणि यॉर्क बॉल केलाय ऑफस्टम्पच्या बाहेर. वाईड लाईन जी आहे ना त्याच्या अगदी जवळून जाणारा हा वाईड यॉर्क. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेर काढणारा हा बॉल. खरं तर हे चेंडू जर अगोदर आले असते ना तर काहीतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. यष्ट्यांच्या पाठीमागे तेजसची चांगली विकेट किपिंग. आणि या वेळेला प्रभात अंबोरे स्टाईलनं बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. ही ओळख आहे या खेळाडूची, ही खासियत आहे या खेळाडूची. आणि प्रभात अंबोरेचा पेटंट स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि एकूण धावसंख्या झाली आहे 70 रन स्कोरबोर्डवरती. खरं तर या खारघर परिसरामध्ये जशा उंच इमारती आपण पाहतो ना तशी धावांची भली मोठी इमारत उभी केली आहे बॅटर साहिल मोहितेनं. आणि त्याला आता साथ देतोय तो प्रभात अंबोरे. अनिकेत भगतच्या बॅटमधून देखील आपण एक षटकार पाहिला आणि प्रभातच्या बॅटमधून देखील एक षटकार. आत्तापर्यंत 7 षटकार या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. 7 षटकार आणि 5 चौकार. दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. शेवटची ओव्हर बाकी आहे, स्लॉग ओव्हर आता बाकी आहे. या ओव्हरमध्ये जर रोखलं गेलं तर निश्चित रूपानं धावांना चेस होताना आपण पाहू शकतो. कारण आज या मैदानाचा विचार केला तर 64 धावा या 4 ओव्हरमध्ये चेस केल्या गेल्यात. 63 धावांचा पाठलाग देखील आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिला. म्हणजे फलंदाजांना पोषक असलेली ही खेळपट्टी आहे, फलंदाजांचं नंदनवन असलेली ही विकेट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखादा बॅटर विकेटवरती थांबला तर धावा देखील होत आहेत. भावेश या युवा गोलंदाजाच्या हातामध्ये महत्त्वाचं षटक देण्यात आलंय. साहिल त्याच्या समोर आहे. 15 बॉलमध्ये 55 धावांचं वादळी खेळ मैदानाच्या आतमध्ये बॅटरकडून आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान बॉल, तेज तरार बॉल आणि चोरटी धाव घेतली जाते. चिकी सिंगल ज्याला आपण म्हणतो. गोल्डन स्पॉटवरून अगदी शरीरावरती जाणारा बॉल शरीरावरती आदळला. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव स्कोरबोर्डवरती जोडली जाते. आणि भावेशला आता असे चेंडू टाकावे लागतील. मोठ्या फटक्यांपासून रोखावं लागेल. 80च्या आतमध्ये रोखावं लागेल. कारण हे मैदान फलंदाजांसाठी नेहमीच उपयुक्त ठरलंय. ही खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी साथ देणारी ठरली आहे. 71 धावा, 71 रन स्कोरबोर्डवरती. चांगला बॉल. पंचांचं बोट आकाशाकडे आणि बाद लागणार, परत यावं लागणार त्या बॅटर प्रभात अंबोरेला. अगदी स्टंपवरती जाणारा बॉल ऑफस्टंपच्या समोर प्लम पकडलं आणि बाद व्हावं लागते ते प्रभातला. तर सूरज यानंतर लढत असेल बघा धडमी 11 दुर्गा माता 11 रोंजन आणि त्यांच्या अगेन्स्ट आई 11 उवे. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. तर नक्कीच आपण रांजणपाडा इथे खेळताना पाहतो आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे खऱ्या अर्थाने आपले युवक काँग्रेस चषकाला खूप चांगलं योगदान त्यांचं देखील लाभलं होतं. आणि आमचे भाचे देखील आहेत तेजस पाटील रांजणपाडा, यांचा आज वाढदिवस आहे. तेजस, तुला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा नक्कीच आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देतोय. जर तेजस इथे आला असेल तर तेजस या पण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. भावेश चांगली बॉलिंग करतोय. या वेळेला बॉलला फक्त टॅप केलं, टपली दिली आहे. टॉस केलं होतं हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला कव्हर करतायत. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात कल्पेशच्या माध्यमातून आणि चौथी धाव देखील 4 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि एकूण धावसंख्या होतीये ती 75 खरं तर असं वाटलं होतं की सूरज स्ट्राईकवरती साहिल स्ट्राईकवरती थांबेल, परंतु चौथी धाव जशी उद्भवली संभावना तिला कंप्लीट देखील केली. हे चांगलं क्रिकेट आहे. या वेळेला कल्पेश मोहिते ठोकतोय. आल्या षटकार. कल्पेशच्या बॅटमधून एक मोठा स्ट्रोक आलाय. 2 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून. सूरज जर पाहायला गेलं तर खूप मोठ्या धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि विकेट जी आहे ना विकेट ती दोन्ही बाजूने चालली आहे. कारण गोलंदाजी असो फलंदाजी परंतु जे बनवले ना त्यांचा संघ आज मैदानामध्ये खेळतो आणि स्वतः ते खेळतात मैदानामध्ये. धीरज मोरबेकर
खऱ्या अर्थाने या सीझनमध्ये ज्यांच्या माध्यमातून किमान युवक काँग्रेस चषकाला आम्ही घोषित केलो होतो की 100 क्रॉस केल्यात, परंतु आता किमान 130 ते 40 विकेट्स आत्तापर्यंत धीरज मोरबेकर यांनी क्रॉस केलेल्या आहेत. आणि त्यांनी जी विकेट जी बनवली ना ती तुम्हाला टेन्शनच येत नाही, किती दिवसाची पण स्पर्धा असू द्या. तर धीरज इथे आहे, तुमचं देखील स्वागत असे पिच क्युरेटर धीरज मोरबेकर यांचं देखील स्वागत आहे. डॉट बॉल या ठिकाणी आलेला आहे. चांगली बॉलिंग शेवटच्या क्षणाला. हॅलो. 81 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल. ओके ओके, कारण बक्षीस आला होता परंतु आता शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती देखील त्याला पाठवलंय, डिस्पॅच केलंय. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकारानं कळंबोली संघाची धावसंख्या झाली आहे 87 धावा. आणि दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट ठेवलंय ते 88 या धावसंख्येचं. सचिन कडू, सचिन या आपण जलपान करायचं आहे. दिलीप पाटील आतमध्ये जातील. हॅलो. तर आपण काही सन्मान इथे घेतोय. तत्पूर्वी इथे यानंतरची लढत धनवी 11 दुर्गा माता रोंजन आणि त्यांच्या अगेन्स्ट I11 ओवे. तर I11 ओवे आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीग आपण पाहिली, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलास शेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे, कैलास शेठ म्हात्रे यांचं आगमन आपण परवाच्या रात्रीमध्ये पाहिलं. परंतु इथे गुरुशेठ म्हात्रे आलेले आहेत. तर मी गुरुशेठ म्हात्रे ओवे आई ग्रुपचे यांना विनंती करेन की आपण यावं. शिवसेना खारघर शहर प्रमुख आहेत. तर गुरुशेठ म्हात्रे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. आणि त्याचबरोबर आमचे मोरबी गावचे आदर्श व्यक्तिमत्व रमेश ठाकूर हे इथे उपस्थित झाले, त्यांना विनंती आहे की आपण यावं. आणि त्याचबरोबर आमचे रोंजण म्हटलं तर प्रमोद शेठ पाटील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. तत्पूर्वी आपण सन्मान घेतोय ज्यांच्या माध्यम मी जगदीश ठाकूर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते आणि प्रेम ठाकूर आपण या आपल्या शुभास्ते काही सन्मान आम्ही इथे घेतोय. तर व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे युवक काँग्रेस कमिटीचे पनवेल तालुका सरचिटणीस आदरणीय प्रशांत पारवे, प्रशांत बालकृष्ण पारवे यांना विनंती करेन की यावं प्रशांत, ज्यांच्या माध्यमातून युवक काँग्रेस चषक आत्ताच काही दिवसापूर्वी एक मोठी स्पर्धा आपण पाहिली, त्या स्पर्धेचे शिल्पकार प्रशांत पारवे. 2 लाखाची स्पर्धा, नाईटची स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पाहिली, त्यांचा सन्मान आपण इथे घेतोय. यस, तर प्रशांत पारवे यांचा इथे सन्मान केला जातोय. आत्ताच काही दिवसापूर्वी एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहिली, युवक काँग्रेस चषक. त्या स्पर्धेचे शिल्पकार 2 लाखाची स्पर्धा मित्रांनो, जबरदस्त आयोजन नियोजन. आणि याचबरोबर कॅम्प ड्रीम्स कॅपचे मालक आदरणीय युवा उद्योजक अक्षय पाटील यांना विनंती करेन की अक्षय यावं. आणि याचबरोबर ज्यांचं इथे आगमन होतं ते सन्माननीय हरीश म्हात्रे साहेब इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर आमचे सागर भोईर यांचं देखील इथे आगमन होतं आहे. तर अक्षय पाटील यांचा इथे सन्मान. याचबरोबर विनोद ठाकूर रंजनपाड्याचे आमचे माजी क्रिकेटर. आणि मी आता मागाशी उल्लेख केला इथे हरीश म्हात्रे यांचं आगमन होतं. सुशील हरीश म्हात्रे यांचा इथे आगमन होतं. आणि सागर भोईर उभे गावचे आमचे आत्ताच एक प्रोग्राम अटेंड करून नक्कीच त्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते. जबरदस्त व्यक्तिमत्व, डॅसिंग नेतृत्व हरीश म्हात्रे यांचं इथे आगमन झालं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. विनोद ठाकूर यांचा सन्मान. याचबरोबर विश्वास मोरबेकर यांना विनंती करेन विश्वास यावं. प्रेम ठाकूर आणि जगदीश ठाकूर यांच्या शुभास्ते हा सन्मान विश्वास मोरबेकर यांचा आपण सन्मान इथे घेतोय. त्याचबरोबर मी आता उल्लेख केला आई ग्रुप म्हटलं, महाराष्ट्र राज्य आई ग्रुप अध्यक्ष कैलास शेठ म्हात्रे,
नक्कीच त्यांची उपस्थिती आपण पाहिली, परंतु खऱ्या अर्थाने ज्यांच्या डोक्यावरती खूप मोठी जिम्मेदारी, शिवसेनेचा मोठं पद आपण पाहतोय, कारगर शहर प्रमुख म्हणून ज्यांना पाहतोय ते गुरुशेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. याचबरोबर उदय पारवे, उदय चौधरी, सोमनाथ चौधरी, सोमनाथ या, आपला देखील सन्मान इथे केला जाईल. पहा तर षटकारासाठी संतोष 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक फलंदाजासाठी. क्या बात आहे. सोमनाथ चौधरी यांचा सन्मान इथे होतोय. टॉससाठी यायचं आहे बघा. इथे विवेक आहे आई ग्रुपच्या आणि रोंजनचे कॅप्टन देखील आहेत. धनवी अँड जयदुर्गा माता 11 रोंजन. सामन्याला सुरुवात नक्कीच झाली आहे. तत्पूर्वी टॉस आपण करणार आहोत. मी सन्माननीय प्रशांत पारवे आणि अक्षय याच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. हेड अँड टेल आहे. चला ओवे टीम टॉस जिंकली आहे. धन्यवाद. तर इथे आई ग्रुप आणि खऱ्या अर्थाने आमचे गुरुशेठ म्हात्रे, त्याचबरोबर तो जो ग्रुप आहे त्यांचा फ्रेंड्स ग्रुप, आमचे सन्माननीय रायगड जिल्हा संपर्क प्रमुख, रायगडचा ठाण्या भाग, आदरणीय बबनदादा पाटील साहेबांचे सुपुत्र गणेशदादा पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. गणेशदादा यांना विनंती आहे की आपण यावं. गुरुशेठ म्हात्रे, त्याचबरोबर विजय शेठ पाटील, विजय शेठ खानावकर कलंबोली हे देखील उपस्थित झालेले आहेत. आणि त्याचबरोबर प्रमोद शेठ पाटील रोहंजन यांना विनंती असेल, आणि जीवन भोईर आमचे पेंदर, रमेश ठाकूर मुरबी, या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपलं नक्कीच इथे उपस्थित झालात. आपली जागा या मंचावरती आहे, आमच्या हृदयामध्ये आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. हरेश म्हात्रे हे देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर वळी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया संतोष खरत यांचा आवाज. हॅलो, थँक्यू संदीप सर. या बॉलवरती मात्र सफलता मिळाली आहे आणि खऱ्या अर्थाने रांजणपाडा टीमसाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी प्रशांत पारवे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर आणि प्रशांत पारवे, हॅलो, त्याचबरोबर सन्माननीय विश्वनाथ शेठ चौधरी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये इथे मात्र जमा झालेले आहे. विघ्नेश, त्याच बॉलवरती मात्र चांगली गोलंदाजी साधली गोलंदाजाने. साहिल आपल्याला पाहायला मिळू शकते. साहिल झाले हा गोलंदाज पाहायला मिळतोय. आणि आपण स्कोअर कार्डवर धावसंख्या आपण पाहिली तर फक्त 6 धावा.
हॅलो 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 हां, थोडासा व्यत्यय आला होता इथे मात्र, आणि त्याचमुळे आम्ही थोडीशी कॉमेंट्री बंद ठेवली होती. आर एम पारवे त्याच्या माध्यमातून एक चौकारी पहिला धावसंख्या आत्तापर्यंत 12 धावसंख्ये तो आपण पाहतोय. विश्वनाथ शेठ चौधरी यांच्या वतीने सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, तब्बल 4,500 रुपये जमा झालेले आहेत. आणि त्याच माध्यमातून हा बॉल चांगला टेटवलेला आहे यावेळेस मैदानावरती. आर एम पारवेच्या बॅटमधून आला आहे चौकार. धावसंख्या या 4 धावांनी 16 धावसंख्या पाहायला मिळते. 87 धावा करायच्या आहेत मैदानामध्ये. ज्या गोलंदाजांनी मात्र खराब गोलंदाजी केली त्याच्यावरती मात्र या ठिकाणी खूप मेहनत करावी लागते मैदानावरती टीम रांजणपाडा संघाला. आतापर्यंत 4 बॉल समाप्त झाले. सर्वेश ठाकूर या ठिकाणी गुणलेखाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. कांचन पारकर थोडासा या ठिकाणी बोधण्यासाठी गेले असताना त्यानंतर मात्र रिव्हर्स प्रयत्न करायला आला होता. दिलीप पाटील पंतांच्या भूमिकेमध्ये त्यांच्या माध्यमातून इशारा आला वाईटचा. वाईटची अवांतरची एक धाव जोडली जाईल. अजून एक्स्ट्राचा एक चेंडू फेकावा लागेल. वाईटच्या धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र एक गडी बाद 17 धावसंख्येवरती. या दरम्यान गुरुशेठ म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. एक दमदार IPLचे आयोजक, शिवसेनेची बुलंद तोप म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. युवकांचे प्रेरणास्थान आणि ज्यांच्या माध्यमातून I11 ओवे टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. गुरुशेठ म्हात्रे मोस्ट वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. तिसरी बाउंड्री आली खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये आर्यन पारवेच्या माध्यमातून. जबरदस्त खेळ साकारला आहे, कारण 88 धावा तुम्हाला करायच्या आहेत त्या किती करायच्या त्याच्यापेक्षा आम्ही सुरुवात कशा प्रकारची करू हे दाखवून दिलं आहे आर्यन पारवेने, आणि त्याच्या माध्यमातून सातत्याने बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण धावसंख्या इकडे पुढे सरकत असताना 22 धावा आपल्याला पाहायला मिळू शकतील. षटक समाप्त झाले ते मात्र 2. 22 धावा झालेल्या आहेत, 88 करायच्या आहेत. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे मैदानामध्ये. आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये साकारलेली 50 आणि त्यानंतर मात्र तब्बल 87 धावा ठोकल्या आणि त्या प्रत्युत्तर दाखल 2 षटकांमध्ये फक्त 22 धावा जरी आल्या तरी मात्र आर्यन आणि त्याला साथ देत असताना विघ्नेश ठाकूरला आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून मात्र अजून पुढे सरकत असताना अजूनही चांगला खेळ होईल का. अगदी आपण पाहिला तर 50च्या पलीकडे धावसंख्येची अजून आवश्यकता आहे आणि त्याही परिस्थितीमध्ये कोणताही दबाव न घेता जर फलंदाजी केली तर मात्र कमीत कमी या धावसंख्येला पार जरी करता आला नाही तरी मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारे लढाई इथे मात्र रांजणपाडा टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकतोय. पुढचं षटक घेऊन गोलंदाज साहिल पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. तर या मनस्थितीमध्ये खेळत असताना आता आपण मैदानावरती आर्यनला पाहतोय ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चौकार तर आलेले आहेत. मात्र उर्वरित आपण इतर फलंदाजांची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. आतापर्यंत 22 धावसंख्येवर स्कोर कार्ड थांबलेला आहे. 88 धावा करायच्या असताना इथे सफलता मिळवून दिले आर्यन पारवे, जो काही या ठिकाणी धोकादायक ठरू शकला असता आणि त्याचीच विकेट इथं मात्र संपन्न झालेली आहे. साहिल दले, अगदी आपण पाहिलं तर साहिल दलेने 50 कंप्लीट केली आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 2 चेंडूवरती एकही धाव नवी आणि 1 विकेट संपन्न केली. जर्सी क्रमांक 24 आपल्याला पाहायला मिळते फलंदाज भावेश पाटील. एक नव्या दमाचे खेळाडू रांजणपाडा टीमने जमा केलेला आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिलं तर खेळ तर चांगला झालाय. मात्र धावसंख्येला अगदी 88 धावसंख्येला गवसणी घालायची असताना अजूनपर्यंत एकही षटकार आलेला नाही. चौकार मात्र 3 ते 4 आलेले आहेत. पाहूया षटकार येतो का येणाऱ्या काळामध्ये. चांगला फटका कव्हर क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. एकेका धावाने मात्र काहीच फरक पडणार नाही टीम कलंबोली संघाला, जिथून मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा केली जाते रांजणपाडा टीमकडून. विघ्नेश स्ट्रायकिंग यांना आलेला आहे, त्याला मात्र एकच धावा करता आलेली आहे आत्तापर्यंत. पाहूया षटकार चौकार त्याच्या बॅटमधून कुठपर्यंत येऊ शकते रांजणपाडा टीम, कुठपर्यंत संघर्ष करू शकेल. जोपर्यंत साहिलची गोलंदाजी आपण पाहतो मैदानावरती त्या गोलंदाजीला मात्र प्रत्युत्तर नाही, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आणि याही ओव्हरमध्ये आपण पाहिल्या तर फक्त सिंगल झालेली धाव.
4 चेंडू आत्तापर्यंत समाप्त झालेत. खूप मागे पडला मी म्हणे या मॅचमध्ये रांजणपाडा संघ, ज्या संघाला 88 धावा करायच्या होत्या. आता मात्र साहिलचा पुढचा बॉल म्हणावं तसा बॅटवर आला नाही. अजून एक सिंगल पूर्ण होत असताना दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि सिंगल धावसंख्या धावसंख्या एकने पुढे सरकत असताना 24 धावा. तर याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण ज्यांची उपस्थिती पाहतोय, युवक काँग्रेस चषक ज्यांच्या माध्यमातून आताच आपण पाहिला, आणि या स्पर्धेमध्ये आज ज्यांची उपस्थिती पाहायला मिळते ते प्रशांत पारबे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. इथे मात्र नवीन आलेला फलंदाज भावेश सुद्धा स्वस्तामध्ये बाद झाला. अगदी आपण पाहिलं तर यंगस्टार ज्युनियर सिनियर खेळाडू मैदानामध्ये आपल्याला रांजणपाडा टीमकडून खेळताना पाहायला मिळतात. मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी साकारली, खूप निराशा केली रांजणपाडा टीमची. संतोष, नक्कीच आपण इथे पाहतोय आमचे ओवे गावचे अजय भोईर हे देखील इथे आलेत. अजय यांना देखील विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं देखील स्वागत आहे. खरं तर पुढची match सुद्धा आणि नक्कीच आत्ताच जी रायगड प्रीमियर लीग संतोष आपण पाहिले, RPL महाराष्ट्र राज्य आई ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अध्यक्ष कैलाशनाथ म्हात्रे आणि संपूर्ण ग्रुपच्या वतीने गुरुशेठ म्हात्रे, तर कैलाशनाथ म्हात्रे यांची परवाच्या रात्रीमध्ये उपस्थिती पाहिली, कारण प्रयागराजला ते जाणार होते, त्यामुळे ते त्या रात्रीमध्ये आले आणि आज ते आई ओवे हा संघ इथे खेळणार आहे. तर नक्कीच या स्पर्धेला आणि या संपूर्ण संघाला शुभेच्छा, आणि ते लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे. कैलाशनाथ म्हात्रे, आपली यात्रा सफल हो. नक्कीच खूप मोठे चाहता वर्ग आपल्याला आई 11 ओबे संघाचा सुद्धा पाहायला मिळू शकेल पुढील मॅचमध्ये. मात्र यावेळेस मात्र गोलंदाज साहिल जली आपल्याला पाहायला मिळेल. विघ्नेशच्या माध्यमातून 5 चेंडूवरती 3 धावा आलेल्या आहेत. त्याला मोठा फटका कन्वर्ट करता आला नाही मैदानामध्ये अजूनही. आणि इथे मात्र धीरज मोरबेकर एक सिनियर खेळाडू साहिल जली समोर असणार आहे. पहिला जो साहिल होता तो साहिल मोहिते होता, आय थिंक त्याने सुद्धा 50 कंप्लीट केली. पाहूया संघर्ष कुठपर्यंत करता येतोय. आणि या बॉलवरती धीरजच्या बॅटमधून आलाय, खूप उशिराने का होईना इथे मात्र धीरजच्या बॅटमधून आला चौकार. हे चौकार षटकार अगोदर यायला पाहिजे होते, कारण 88 धावा तुम्हाला करायच्या आहेत. पहिल्या पॉवर प्लेमध्ये किमान 30-35 धावा येणं गरजेचं होतं. त्याही परिस्थितीमध्ये साहिल मोहितेने केलेली गोलंदाजी, आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये आपण पाहतो साहिल जली जो गोलंदाज आलाय त्याच्यावर गोलंदाजीवरती यात वेळेस हल्ला चढवला जातोय. 5 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहे 2 चेंडूवरती. पाहूया पुढच्या बॉलवरती धीरजच्या माध्यमातून अजूनही मोठे पटके होते का. दिलीप पाटे वल्लेत आणि इशारा केला वाईटचा. वाईटची एक धाव अजूनही जोडली जाते धावसंख्येमध्ये. 30 धावा झाल्या आत्तापर्यंत. संघर्ष चांगला होता, मात्र सुरुवातीच्या फलंदाजांनी निराशा केली. खरं तर एकही षटकार चौकार आत्तापर्यंत चौकार लागलेत, मात्र षटकार लगावला गेला नाही. त्यांच्यासाठी पारितोषिक फार मोठं होतं. एका बाजूला प्रशांत पारवे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये होते. त्याचबरोबर विश्वनाथ चौधरी यांच्याकडून सुद्धा षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये होते. आणि त्याच दरम्यान हा चौकार आला आहे धीरजच्या बॅटमधून. अजून एक लगातार दुसरा हा चौकार आपल्याला पाहायला मिळू शकेल, कारण वाईट मध्यंतरी पडला आणि त्यानंतर सुद्धा एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 34 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल. 88 धावा तब्बल करायच्या आहेत, आणि त्या धावसंख्येला गवसणी घालण्यासाठी भरपूर धावा करायच्या आहेत. मात्र संघर्ष तुमचा किती मोठा आहे हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कोणती मॅच आपण हारतो जिंकतो याच्यापेक्षा तुम्ही काय संघर्ष केला हे महत्त्वाचं असणार आहे. कारण मॅचमध्ये आपण पाहिलं तर एक मात्र अर्धशतक पटकावलं, ते मात्र साहिल मोहितेने. तिथून मात्र ज्या प्रकारची धावसंख्या नोंदवली आहे कलंबोली टीमने तब्बल 87 धावा, आणि त्या प्रत्युत्तरादाखल 34 धावसंख्येवर रांजणपाडा टीम पाहायला मिळते. पुढचाच बॉलवरती स्ट्रोक चांगला आहे, सीमारेषा लगत फिल्डर तैनात होते. झेल तर सुटलाय, मात्र धाबच एक येईल आणि 35 धावसंख्या आत्तापर्यंत नोंदवल्या जातील. एक चेंडू बाकी असणार आहे या षटकामधला. अगदी आपण पाहिलं तर संघर्षामध्ये कुठेतरी कमी पडलाय. ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली रांजणपाडा टीमची, फलंदाजांनीही कुठेतरी दगा दिल्या सुरुवातीच्या फलंदाजांनी, आणि त्याचमुळे हा संघ फार मोठ्या फरकाने मागे पडलेला आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिला तर लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल वाईट दर्शवला पंचांनी. वाईटचा इशारानंतर एकदा अजूनही जोडली जाते. 35 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 36 धावा जोडल्या जातील. अगदी आपण या स्पर्धेमधला सर्वाधिक स्कोर नोंदवला कलंबोली टीमने 87 धावा कुठल्या, आणि त्याच्या उत्तरादाखल
आता सुद्धा या ठिकाणी फिल्डर तैनात आहे. जेल टिपला जातो विघ्नेशचा. अजून एक फलंदाज बाद होईल. हॅलो. आणि आमचे मित्र गुरु पाटील चिरनेर, महागणपती चिरनेर या गावचे आमचे गुरु पाटील इथे आलेले आहेत. तर गुरु यांना विनंती आहे की गुरु या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. नक्कीच आपण पाहतोय व्यासपीठावरती आमचे आई ग्रुपचे आणि खारघर शिवसेना शहर प्रमुख आदरणीय गुरुशेठ म्हात्रे, त्याचबरोबर माजी सरपंच ओवे ग्रामपंचायत आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक सन्माननीय हरेशेठ म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. प्रशांत पारवे, अक्षय पाटील सर्व मंडळी या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं हार्दिक स्वागत. रांजणपाडा म्हटलं तर सुरेंद्र पारवे, कपिल पारवे हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. जर इथे आले असतील तर यावं. सुरेंद्र, कपिल, आपलं देखील स्वागत आहे. तुषार गोलंदाजच्या मार्गवर. मात्र फलंदाजांनी फार मोठी निराशा केली. मी म्हणेन अगदी फार मोठ्या प्रमाणावर समर्थक रांजणपाडा टीमची सुद्धा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. त्यांची अपेक्षा असेल की इथून पुढे या षटकामध्ये किमान षटकार चौकार पाहायला मिळतील का. प्रत्येक समर्थक हा बॅटिंग पाहण्यासाठी आलेला असतो. मात्र गोलंदाजांनी जरी निराशा केली तरी फलंदाजांकडून त्यांच्या अपेक्षा असणार आहेत. चांगला चेंडू डिलिव्हर केला. पहिल्याच बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव नाही. पुढील सामनासुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. तर इथे मात्र धनवी 11 दुर्गामाता रोहिंजन विपक्ष आई 11 ओवे या दोन टीममध्ये आणि खऱ्या अर्थाने मामा आणि बाच्यांमध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळू शकेल. एका बाजूला कैलास मात्रीचा संघ, दुसऱ्या बाजूला प्रमोद पाटील यांचा संघ. त्या संघामध्ये लढाई इनसाउटचा फटका आहे जरूर. जेल तर सुटलाय, मात्र एकच धाव जोडली जाईल. सूरज दलवी मॅच एन्जॉय करत आहेत. जॉली बॉय मुरबी टीमचे बिग सपोर्टर मुरबी टीम. मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक आहे, कारण करायच्या होत्या 88. 51 धावा अजूनही आवश्यक आहेत. पहा 4 चेंडूंमध्ये 4 चेंडूंची इथे मात्र खेळ शिल्लक आहे. 51 धावा करायच्या आहेत. 2 एक षटकार लागले तर प्रेक्षकांचं सुद्धा मनोरंजन होऊ शकेल. आडव्या पाटने जरूर केला. सीमारेषेलगत चेंडू फील्ड केला जातोय. तेजसच्या माध्यमातून हा फटका केला गेला. धीरज मोरबेकर कित्येक वर्ष टीमसाठी खेळत असताना आपण पाहतोय. एक चांगली टीम बिल्डअप करण्यासाठी खूप चांगल्या फलंदाजांची गोलंदाजांची आवश्यकता आहे जरूर. मात्र त्यांची गुणवत्ता इथे सिद्ध झाली नाही, कारण आता 3 चेंडूवरती 50 करायचे आहेत. 38 धावा केलेल्या आहेत. पुढे 3 वरती काय असेल. फटका चांगला आहे. सीमा रेषा लगत फिल्डर तैनात आणि इथे सुद्धा धीरज बाद होईल. 2 चेंडू आता 50ची आवश्यकता. मॅच औपचारिकता शिल्लक 2 चेंडूंची ही आता असणार आहे. तर पाहूया मैदानावरती षटकाराची वाट पाहिली जाते. ज्या संघांसाठी एवढं मोठं पारितोषिक लावलं तो संघ मात्र एकही षटकार टोकू शकला नाही. मागच्या इनिंगमध्ये षटकारांची आतषबाजी आणि या इनिंगमध्ये षटकारांसाठी आपल्याला फलंदाज शोधावे लागतात, अशी परिस्थिती झाली. चौकार तर पाहायला मिळाले, मात्र षटकार एकही आला नाही. पुढचा बॉल. नवीन आलेला फलंदाज बीड झाला. अमर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून इथं फटका खेळला गेला. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. मॅचमध्ये मात्र उंच भरारी घेताना कलंबोली ब संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगले इनिंग साकारत असताना साहिल मोहिते आपण पाहिला. 87 धावाही त्यांनी केल्या. 88 चेस करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळेल. श्रीराम रांजणपाडा संघ अगदी 38 धावसंख्येमध्ये रोखला गेलाय. खूप मोठ्या फरकाने जरूर पराभूत झाला, मात्र आपल्या झालेल्या चुका नवीन फलंदाज पहा धावत चालला होता. चेंडू समाप्त झालेले आहेत. हॅलो. 3 विकेट घेतलेत ना सर्व.